नमस्कार, दक्कन न्यूज टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। समीर येवतीकर आत्महत्या प्रकरणात 2 जणांना पोलीस कोठडी। समीर येवतीकर आत्महत्या प्रकरणातील 2 आरोपींना आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 2 दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे। दिनांक 22 मे रोजी अंबिकानगर नांदेड येथे समीर सुधाकर येवतीकर यांचे प्रेत सापडले। त्यांनी स्वतः गळफास लावून घेतला होता, पण मरण्यापूर्वी त्यांनी 9:55 पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या नावे सुसाईड नोट लिहिली होती, ज्यामध्ये दीपक सुभाष पाटील यांच्याकडून काही वर्षापूर्वी व्यवसायासाठी म्हणून व्याजाने 1 लाख रुपये घेतले आणि नंतर काही दिवसांनी 1 लाख रुपये घेतले। मी त्यांना व्यवस्थित व्याज देत होतो, पण नंतर काही कारणामुळे व्याज वेळेवर देणे झाले नाही। त्यावेळेस त्यांनी मला 1 लाख रुपयांच्या म्हणजे 6% दराने प्रत्येक दिवशी दंड म्हणून 1000 रुपये लावण्यास सुरुवात केली। या सर्व प्रकारामुळे मी हतबल झालो आणि जगणे अवघड झाले आणि मी मृत्यू पुकारत आहे, असे लिहिलेले आहे। या सुसाईड नोटमध्ये समीर येवतीकरने आपला मोबाईल नंबर आणि दीपक पाटीलचे मोबाईल नंबर लिहिले आहे। भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 385, 504, 506, 34 तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 4 आणि 5 अनुसार गुन्हा क्रमांक 214/2024 दाखल केला। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे यांच्याकडे होता। दरम्यान भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी संदीप उर्फ हेमंत लालाजी ढगे वय वर्ष 33 राहणार नवजीवन नगर नांदेड आणि दयानंद दिगंबर विभूते वय वर्ष 32 राहणार सरपंच नगर नांदेड या दोघांना अटक केली। दरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक रामदास शेडगे यांच्याकडे वर्ग केला। आज पोलीस निरीक्षक शेंडगे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पकडलेल्या संदीप ढगे आणि दयानंद विभूते यांना न्यायालयात हजर केले। घडलेल्या प्रकाराचा तपास सुयोग्य व्हावा म्हणून पोलिसांनी केलेले सादरीकरण मान्य करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ढगे आणि विभूते या दोघांना 2 दिवस अर्थात 26 मे 2024 पर्यंत पोलीस कोठडी पाठवली आहे। आज शहरातील बरेच अवैध सावकारी दुकाने बंद। समीर सदाशिव येवतीकर याने अवैध सावकारी व्यवसायाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर आज शहरातील सर्वच अवैध सावकारी व्यवसायाचे शटर बंद होते। अवैध सावकारी व्यवसाय हा नांदेड शहरात मोठ्याच प्रमाणात आहे। त्यात विविध वसुली अधिकारी आहेत, पण त्यांच्यावर काही कारवाई होत नाही। या प्रकरणातील फरार आरोपी दीपक सुभाष पाटील हे तर राजकीय पक्षात नेते आहेत। समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नेते मंडळीच असा अवैध सावकारी व्यवसाय करत असतील तर काय म्हणावे। बातमी आवडल्यास आमच्या दक्कन न्यूज टुडे या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। मुख्य संपादक सय्यद तन्वीर तन्नू सोबत मी सुनीता शिरसाट, दक्कन न्यूज टुडे नांदेड।